चल नीचे आओ। कलेक्टर, कलेक्टर, चल नीचे आओ, चल नीचे आओ। कलेक्टर, कलेक्टर, चल नीचे आओ। 10 तारखेचा हे अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? तुम्ही का बाप आहे का आमचे? आमचे नोकर आहे ना तुम्ही, तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं, तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे। कलेक्टर चल खाली है, चला अंग्रेज की औलाद, हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो। कलेक्टर चल खाली है। तास लागतंय का? पाडळीला गेले का पेनगावला गेले बोलवायला? इथं बसले असेल ना ढुंगाला खुर्चीला चिपकून, बोलवा खाली त्यांना। ते काय आमचे बाप आहे का? नोकर आहे ना आमचे, आमच्या पगारात सुद्धा झुलू राहिले ना, गाड्यामध्ये फिरू राहिले ना ते। तुम्ही बी तर रस्त्यावर त्यांचं संरक्षण करता ना। तुमच्या लेकरांचे शिक्षक असे पळवून लावले निवडणुकीच्या नेत्याची चाकायला, तर पटेल का साहेब तुम्हाला? चुकीचं आहे ना? कोण आवाज उचलणार आहे? त्या शिक्षकांचं कोणी ऐकायला तयार नाही। शाळा जिल्हा परिषदचा कचरा करून टाकला, 14 कोटीच्या इमारती बांधायला साहेब हे घ्यायला लागले। आपल्या शाळेमध्ये फर्चा नाही पोरायला बसवायला, मास्तर आला सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला रस्ता नाही नीट जायला। अरे एरीच्या पैसे नाही काजू बदाम खाते मीटिंग मध्ये बसून आपल्या पैशावर। एखादा वाहून गेला, मरून गेले, पत्रा शाळा एखाद्या विद्यार्थ्यावर कोणाला? कलेक्टर यार पीछे खड़ा बोलो, कुटावर मॅडम पुढे, कुटावर मॅडम पीछे या मॅडम इकडे जरा या, तुम्ही बाजूला 4 शिक्षक हो मॅडम, या समोर या जरा, या इकडे या, या मॅडमचं स्वागत करा। 4 शिक्षक एका शाळेचे बीएलओला कामाला लावता का तुम्ही? कोणी आदेश दिला तुम्हाला? 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का बीएलओच्या? 4 आहे, 8 आहे सगळे। हा, हे कोण आहे? सुनील बाबूराव दुगे। 10 तारखेचा हे अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? तुम्ही का बाप आहे का आमचे? आमचे नोकर आहे ना तुम्ही, तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं, तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे। अर्ज द्या म्हणायला लागले, किती फोन केले? राऊत सरांना विचारा। राऊत सरांना फोन केला ना मला। कोण आहे राऊत सर? राऊत सर जिल्हा माणूस आहे का? तुमचं नाव सांगायला लागले ते मॅडमनी। नोटीस कोणाची आहे? मला फोन केला। नोटीस कोणाची आहे? तुमचं नाहीये का नोटीस? एक मतदान नोंदणी अधिकारी सहाय्यक, माझी नाहीये। मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाहीये का इलेक्शन प्रायोरिटी? मग बोलवा कलेक्टरला बाली। हे कोण आहे? हे कोण आहे? सहाय्यक मतदार। हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना? मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर माझी सही नाही। एक ऑर्डर मध्ये आता 4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी। आता त्याचं जर झालं असेल ना, हे काय मग मी खोटं बोलतोय का? हे ढगे आहेत, हे ढगे आहेत, हे काळे आहेत, हे या ठिकाणी बार्लेवार आहेत, हे बार्लेवार आहेत, या ठिकाणी हे जगताप आहेत। काय दाखवतो मी? खोटं बोलतोय का? कलेक्टर चल खाली है, चला अंग्रेज की औलाद, हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो। कलेक्टर चल खाली है। जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व करण्यात आलाय, तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे। आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे। 4 एका शाळेवरचे मला सांगा, तुम्ही 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार? चोपता तुम्हाला शाळेवर शिकवणार कोण? कलेक्टर साहेबांना बोलवा, मी पेट्रोलची कॅन घेऊन आलोय, मी सांगतो जाऊन घेऊन स्वतःला। साहेब कलेक्टर साहेबांना बोलवा, माझ्यावर अन्याय झालाय, मी आवाज उचलतोय। गावामध्ये गण रिकामे पोर आहेत, त्यांना द्या ना काम। बेरोजगार लोक आहेत, मी शांत बसणार नाही। शाळेचेच मास्तर दिसताय यांना। काय संबंध? तो स्वातंत्र्य सोयीचा यांची कशाला 4 शिक्षक? माझ्यावर राग आहे? हो मॅडम, माझ्यावर राग आहे? माझ्या शाळेवर कशाला राग कळायला लागलाय माझा? स्वातंत्र्य यांची कलेक्टर चल खाली ये। त्याला दुसऱ्या लोकांना शिक्षकाच्या ऐवजी चल खाली ये। कलेक्टर सामान्य नागरिक आहेत ते, सामान्य नागरिक आहेत ते। सामान्य माणसं जा तुम्ही इथून, ह्यांना घेऊन जा। कोण आहेत
काय विचारू नका. मग सामान्य माणसं आहे. सामान्य नागरिक आहे. निवडणूक आयोगाचं झेडपीच्या कुठल्याही शिक्षकाला संबंध नाही. काय त्यांना बोलू द्यायचं नाही का? कोणत्या कामाला तुम्हाला शिक्षकच दिसला का? सामान्य माणसं आहेत ते. निवडणुकीचं काम असलं तर शिक्षक जनगणना असली तरी शिक्षक. अशा चुका जर वारंवार केल्या ना तर तुम्हाला ठोकून काढणार, लक्षात ठेवा. तुम्ही लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना, तर मला सांगा, चार शिक्षक 8 शिक्षक आहे, 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बोलायच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार सर? ते पोरायचं वाटोळ आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही, नोटीस काढली मी, शांतते ऐकत नाही, शांततेची भाषा तुमच्या समोर द्यायला सांगा, ही गोष्ट यांना कळते. खाजगी शाळेचे शिक्षक वापरा ना. अरे आम्ही इंग्रजाच्या याच्यात राहत नाही, स्वतंत्र भारतात राहतो आम्ही. एक गोष्ट आहे का, जी गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का? तहसीलदार तुम्हाला शाळेत बसायला लावले की रे? तुमच्यात आवाज नाही रे, तुम्ही साले आधी गांडू आहे, तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती मला बेकार निशांत पोर आहे त्यांना बसणार लावून तुम्ही कामाला याला. शाळेतलं शिक्षकाला घ्या तुम्ही. साहेबांना साहेब खाली बोलवाय, माझ्यावर जो अन्याय झालाय तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी आम्ही टॅक्स भरतो, ते शिक्षक यांनी निवडणुकीच्या कामाला लावले आणि आम्ही मान्य करणार नाही सर. ऑलरेडी आमचे 14 कोटी रुपये जिल्हा परिषद इमारतीला लावून टाकले, जे की शाळेला लावायचे होते. असे वारंवार जर हे निर्णय घेत असतील तर हे गेल्याच्या खात्रीचे आहे. तुम्ही शिकले सर, आम्हाला सुद्धा शिकण्याचा अधिकार आहे. मॅडम तहसीलदार झाल्या, कमीत कमी आमच्या पोराला गणित तरी यायला पाहिजे, वाचता तरी यायला पाहिजे. 4 शिक्षक निवडणुकीच्या मागे लावले, साले मंत्री संत्रीच्या मागे लावले. ते निवडून येऊन काय कामं करायला लागले, आमचे काय कामं करायला लागले ते मंत्री संत्री? शिक्षक कमीत कमी शिकवताय ना. कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांना, कुठल्या आमदार खासदारांना शाळेला निधी दिलाय? कुठली इमारत त्यांनी उभी केली? मला चक्कर यायला, मला त्या दिवशी अटक यायला, मला सांगतो मी, माझ्या हातात काप रवायला लागले, एका हाताला मुंडे यायला लागले माझ्या. डॉक्टर विक्टर नाही, कलेक्टर बोलवा खाली. कलेक्टर बोलवा ना. डॉक्टर कायला बोलवता? कलेक्टरला बोलवा. कलेक्टर साहेबाला बोलवा ना. ते काही येणार नाही का? एवढा माणूस आडून राहिला, काय आवाज गेला नसेल का तिथं? फोन लावा ना. फोन आहे हे बघा, मी प्रेमाने आलोय, मी कायदा तोडलेला नाही. माझा आवाज दाबला ना सर, लय उद्रेक होणार. आवाज दाबायचा. या मॅडमला त्यांनी कारवाई केली. मी काय सांगतोय, कलेक्टर साहेब चेंबर मध्ये सगळे चला, तुम्ही येणार नाही. चला, चला, सगळे चला. तुम्ही माझ्या पुढे राहा. तुम्ही ऐका, तुम्ही माझ्या समोर राहा. आम्ही आमच्या भावना तुमच्या भावना मांडल्या. नाही ऐका ना, हे बघा, आम्ही कलेक्टरला घोडे लावतो, पण पोलिसांचा आम्ही आदर करतो. पोलिसांच्या पुढे आम्ही जाणार. तुम्ही आमचा जीव वाचवताय, तुम्ही आमचं संरक्षण करताय. तुमच्या नोकरीला धोका होईल असं आम्ही काही करणार नाही. आमच्यासाठीच आहे का? सगळ्यांना भावना मांडा. शांततेत बोलतो, शपथ शांततेत बोलतो. सगळ्यांना उद्या सगळ्याचीच अडचण येते. आमचे पोर आहे झेडपी मध्ये, आमचे नातू शुक्र आले झेडपी मध्ये. आरडीसी सरांना दुसरा कोंडवाडा करून ठेवला. कलेक्टर साहेबांना हे करू. पण हे बघा, असंच होतंय. आम्ही आवाज उचलतो, आवाजाचा विषय नाही. सरपंच ऐका ना. मॅडम, इथून काय मी बलात्कार केला का, रेप केला कोणाचा? हो मॅडम, काय मी भ्रष्टाचार नाही केला. 4 रुपये घेतले ना टेबला खालून मी. हो मॅडम, पैसे नाही घेतले मी. अरे पैसे घेतले नाही मी टेबला खालून. भ्रष्टाचार नाही केला मी आवाज उचलला जनतेसाठी. आवाज उचलणार मी. करेल मी काम या पद्धतीनं. जर तुम्हाला ही भाषा समजत असेल, बिलकुल ऐकणार नाही मी. आता आत्मदान करणार आहे. आता तुम्ही पद्धतीने देऊ शकता. तुम्ही हे पद्धतीने देऊ शकता. कलेक्टरला बोला. आरगावला करायची काय गरज आहे? आरगावला करायची काय गरज आहे? मला सांगा. तुम्ही पण सर्वसामान्य कामांसाठी जाता कार्यालयांमध्ये. ही तुम्ही पद्धत असते. पण मी पोलीस स्टेशनला प्रत्येकाला मरण पण